पुन्हा एक महत्त्वाची बातमी अशोक खरात प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे। व्हीसीद्वारे नाशिक कोर्टात ही सुनावणी सुरू झालेली आहे। दुसऱ्या गुन्ह्यासाठी खरातची सुनावणी होतीये। खरातला 5 दिवसांची कोठडी देण्याची मागणी एसआयटी कडून करण्यात आली आहे। पीडितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला, तपास अधिकाऱ्यांनी हे सांगितलेलं आहे। खरातला त्यामुळे 5 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। पीडितेवर वारंवार अत्याचार केले गेले असा युक्तिवाद या सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी केलेला आहे। सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशोक खरात प्रकरणात ही सुनावणी सुरू झालेली आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ही सुनावणी पार पडते आणि याच दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केलेला आहे की पीडितेवर वारंवार अत्याचार करण्यात आले, त्यामुळे खरातला 5 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता न्यायालय खरातला किती दिवसांची कोठडी सुनावतं याकडे लक्ष असणार आहे। सध्या खरात हा पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। आता दुसऱ्या गुन्ह्यासाठी ही सुनावणी सुरू आहे। पीडितेवर वारंवार अत्याचार करण्यात आले असा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांनी केलेला आहे, त्यामुळे खरातला 5 दिवसांची कोठडी सुनावली जावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी म्हणजेच एसआयटी कडून करण्यात आली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, खरात संदर्भात ही सुनावणी सुरू आहे। 5 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांकडून केली जाते। काय युक्तिवाद सुरू आहे सध्या? नक्कीच खरं तर हा जो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता सरकारी वकिलांकडून आणि एसआयटी कडून खरं तर 5 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात येते। कारण जो ह्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ज्या दुसऱ्या महिलेवरती अत्याचार करण्यात आलेला होता त्यात विशेष बाब म्हणजे पीडितेवरती वेळोवेळी बलात्कार करण्यात आला होता, तिला गर्भपात करण्याची औषधे दिली होती। त्याचबरोबर ही औषधे कुठून आली, तसेच पीडितेचे 12,500 रुपये देऊन एकाच औषध देण्यात सांगितले होते। या सगळ्या गोष्टींचा जो उलगडा जो आहे तो सध्या एसआयटीच्या मार्फत करण्यासाठी ही पीसी मागण्यात येते। सध्या आयोगकडून याबद्दल एक 5 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात येते। कारण ज्यावेळी पहिला गुन्हा दाखल झालेला होता त्यावेळेस देखील अनेक पैलू जे आहेत ते न्यायालयासमोर एसआयटीला मांडायचे होते, ज्यामध्ये ज्या महिलेवरती अत्याचार केलेला होता त्या महिलेची जी पीडित महिला होती तिच्याबद्दल देखील अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले होते, ते त्याबाबत देखील तपास सुरू होता। त्यानंतर आता ही जी दुसरी महिला आलेली आहे हिचा गर्भपात करण्यात आलेला आहे। हिला 2 मुले झालेली होती। हिला ज्यावेळी ही महिला अशोक खरातला आपल्या कुटुंबासोबत गेलेली होती त्यावेळेस देखील या अशोक खरातने तिला भूल तापा दिलेल्या होत्या की हे तुझं जे घटस्फोट जो आहे तो होणार आहे हे निश्चित आहे आणि त्यामुळे तू माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत तुझा संपर्क असू दे, असं देखील ह्या बंधू अशोक खरातने म्हटलेलं होतं। त्याचबरोबर ती हे जे 2 मुलं जे आहेत ते मी स्वतः सांभाळेल असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। यावेळी त्या महिलेची जिने तक्रार दाखल केलेली होती ती आणि अशोक खरात यामध्ये दोघांचं बोलणं देखील झालेलं होतं। यावेळेस ह्या फिर्यादीने या सगळ्या गोष्टींचा विरोध देखील केलेला होता, मात्र अनेक भूल थापा ज्या आहेत त्या बंधू अशोक खरातने दिलेल्या होत्या। त्यामुळे या सगळ्यांचा जो तपास आहे तो सध्या एसआयटी कडून करण्यात येताना पाहायला मिळतोय। यामध्ये जी 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली तर हा बंधू अशोक खरात जे आहे तो कुठल्या प्रकारचे औषध ह्या महिलेला दिलेले होता, कुठले डॉक्टर त्यांच्या सोबत होते, कुठल्या डॉक्टरांनी ह्या औषध दिल्यानंतर त्या महिलेचा गर्भपात झालेला होता। कारण ज्यावेळी तिला 2 मुलं झाली होती तिचा घटस्फोट झालेला होता। त्यानंतर ही पुन्हा कुटुंबासोबत ह्या अशोक खरातकडे भेटण्यासाठी गेलेली होती। त्यावेळी देखील त्याने गुंगीचं औषध आणि काही गोळ्या तिला दिलेल्या होत्या आणि त्यामुळे अशोक खरातकडून ह्या महिलेला गर्भधारणा झाल्याचं देखील तिने तिच्या फिर्यादीमध्ये सांगितलं होतं आणि ते गर्भधारणा पाडण्यासाठी ह्या अशोक खरातने तिला काही गोळ्या दिलेल्या होत्या आणि त्या गोळ्या दिल्यानंतर तिचा काही 2 ते 3 दिवसाने तिला हा गर्भपात झालेला होता। मात्र ह्या सगळ्यांमध्ये हा डॉक्टर कोण संशयित आहे, कारण अनेक डॉक्टर जे आहेत ते ह्या अशोक खरातच्या संपर्कात होते आणि हे अशोक खरात हा ह्या सगळ्यांकडून औषध आणि गोळ्या घेत होता। मात्र ह्या कुठल्या डॉक्टर आहेत यांचा देखील तपास जो अशोक खरातच्या फिर्याद याच्यामधून करून घ्यायचा, यासाठी 5 ते 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी यासाठी ही जी मागणी आहे ही सध्या आयोगकडून करताना पाहायला मिळते। सागर, पहिल्या गुन्ह्यामध्ये खरातला न्यायालयीन कोठडी झाली, सध्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी सुनावणी सुरू आहे। मात्र खरातवर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे उर्वरित 8 गुन्ह्यांसंदर्भात देखील लवकरच कारवाई होऊ शकते।
नक्कीच खरं तर SIT कडून एका गुन्ह्याचा वेगवेगळा तपास केला जातोय, कारण एका गुन्ह्यामध्ये 14 दिवसाची पोलीस कोठडी झाली होती. त्यानंतर काल MCR झाला. त्यानंतर पुन्हा एकदा SITने दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता ज्या महिलेबद्दलचा युक्तिवाद सध्या कोर्टामध्ये सुरू झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये SITने पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून पुन्हा एकदा त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्याचा जो तपास आहे आता त्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. ही जी महिला जी आहे जिच्याबद्दल हा सगळा तिच्यावरती अत्याचार झालेला होता, तिचा देखील जी प्रॉपर्टी आहे, ज्या प्रॉपर्टीमध्ये त्या महिलेवरती अत्याचार करण्यात आलेला होता, तिला भूल तापा देण्यात आलेल्या होत्या. मला देवी शक्ती आहे माझ्यामध्ये आणि मी तुझा सगळ्या बाबतीमध्ये मी तुला उंचावर नेऊ शकतो, सगळ्या तुझ्या ज्या अडचणी आहेत त्या मी दूर करू शकतो, असं देखील भूल तापा ज्या आहेत त्या बंधू बाबाने दिलेल्या होत्या. आणि त्याच मध्ये आता सध्या हा युक्तिवाद सुरू होत असताना अनेक गोष्टींचा उलगडा देखील होताना पाहायला मिळतोय. कारण हा जो बंधू अशोक खरात होता त्याने तब्बल 8 ज्या गुन्हे दाखल झालेले आहे, ज्यामध्ये अशोक खरातने 8 महिलांवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या भूल तापा देऊन त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावरती बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या घटना आपण पाहिलेल्या होत्या. याबाबतच नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले होते. आता 14 दिवसाची जी पोलीस कोठडी आहे, जी न्यायालयाने पहिल्या गुन्ह्यामध्ये दिलेली होती, त्यानंतर आता ही दुसरी जी पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती आता या महिलेवरती प्रॉपर्टीच्या इथे तिच्यावरती अत्याचार केला होता, लैंगिक छळ केला होता, यासाठी ती आता मागताना पाहायला मिळते. एका गुन्ह्यामध्ये ही जी PC आहेत ही SIT कडून मागण्यात येणार आहे, कारण हा तपास जो आहे तो खूप मोठा आहे. कारण अनेक महिलांवरती ह्या अत्याचारच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या आणि अजून देखील काही गुन्हे जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शिर्डीमध्ये देखील एक वेगळा गुन्हा जो आहे तो अशोक खरातवरती दाखल झालेला आहे. यामुळे अशोक खरातची जी अडचणी आहेत त्याच्याने वाढ होताना जरी पाहत असली तरी महिलांवरती अत्याचार केल्याच्या ज्या घटना आहेत त्या बाबतीत SIT खूप सतर्क आहेत. त्यामुळे याबाबत देखील चौकशी करत असताना त्याचे सगळे पैलू जे आहेत ते न्यायालयासमोर मांडायचा जो प्रयत्न आहे तो SITच्या वतीने करण्यात येतोय. कारण ज्या महिलांवरती अत्याचार झालेले आहेत त्यांना भूल तापा त्यांनी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये गोळ्या देणे, त्याचबरोबर ती गर्भपात करणे, त्याचबरोबर ती महिलांना वेगवेगळ्या बाजूने मी देवाचा अवतार आहे अशा पद्धतीच्या भूल तापा देणे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो SITला करायचा आहे. त्यासाठी काही वाढीव पोलीस कोठडी मागण्याची विनंती जी आहे ती न्यायालयाकडून करताना पाहायला मिळते. या सगळ्यात जर बघितलं तर हा जो सेंटर पॉइंट आहे तो ओकस प्रॉपर्टी आहे आणि या सगळ्यांवरती ज्या महिलांवरती अत्याचार झालेले आहेत या सगळ्या ओकस प्रॉपर्टीमध्ये झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांचा एक करून SIT तपास करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या गुन्ह्याचा ही जी सगळी दुसरा गुन्हा जो आहे ज्या महिलेवरती अत्याचार झाल्याचा पाहायला मिळतोय, याचा सध्या आता युक्तिवाद सुरू आहेत. यामध्ये देखील अनेक तपास SITला करायचे आहेत. यामुळे आता देखील SIT कडून जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी केली जाते. सागर, तुम्ही आताच उल्लेख केला होता की जे कार्यालय होतं खराचं ते म्हणजे ओकस प्रॉपर्टी. या ओकस प्रॉपर्टीची आतापर्यंत अनेकदा SIT कडून तपासणी करण्यात आलेली आहे. फॉरेन्सिक टीम देखील त्या ठिकाणी गेलेली होती. काय पुरावे नेमके हाती लागलेत SIT टीमच्या? नक्कीच काही ज्या पद्धतीने काही फिर्यादींनी सांगितलेले होतं की सुसुके मार्केटमधून सुसुके घेऊन ते कमी दरात घेऊन लाख रुपयाला विकणे, त्याचबरोबर ती काही असलेल्या ज्या वस्तू आहेत ज्यामध्ये औषध असेल, त्यानंतर जादूटोणा करण्यासाठी करण्याला ज्या वस्तू असतील त्या सगळ्या त्याच्या कार्यालयामध्ये होत्या, त्या देखील तपासामध्ये ओकस प्रॉपर्टीमधून मिळाल्या होतात. आपल्याबरोबर अजून एक समोर माहिती मिळते की आता जो युक्तिवाद चालू आहे ज्यामध्ये व्हिडिओ जाणून समाज माध्यमातून पाठवण्यात आले आहेत आणि SITचा आता त्यावर कारवाई करते असं देखील न्यायालयाच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात येत आहे. ब्लॅक मॅजिक ऍक्ट लावण्यात आलेला आहे जेणेकरून आरोपीला शिक्षा व्हावी असं देखील SITच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर देवी शक्ती आहे त्याने त्याचा वापर केला असे म्हटले आहे. ह्या पूर्वी सुद्धा अशा पद्धतीचा दावा जो आहे तो SIT कडून करण्यात येत आहे. कारण अनेक फिर्यादीमध्ये मी देवाचा अवतार आहे,
मी कृष्ण आहे, तू माझ्या मागच्या जन्मीची राधा आहे, अशा पद्धतीच्या ज्या भूलतापा आहे त्या ह्या सगळ्या फिर्यादींना देताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने ज्या महिला आहेत त्या कशा याच्याकडे ओढल्या जातील किंवा हा कसा त्यांना आकर्षित करेल या पद्धतीच्या ज्या भूलतापा आहे हा बंधू अशोक खरात देत होता. या सगळ्यांचीच जी SIT जी आहेत सरकारी वकील आहे ते न्यायाधीशांसमोर मांडतोय. कारण हा सगळा जो प्रकार आहे तो एकच पॅटर्न मध्ये हा सगळ्या महिलांना भुलवत होता. या भुलवतीमध्ये सांगताना महिला कशा माझ्यावरती विश्वास ठेवतील, माझ्या बोलण्याला कसं खरं मानतील याबाबतचे देखील तो ह्या प्रयत्न करत असल्याचं देखील बोललं जातं. आणि हा जो युक्तिवाद जो आहे तो सध्या आता वरती न्यायालयांमध्ये पाहायला मिळतोय. सरकारी वकील जे आहे ती तपासामधले वेगवेगळे पैलू जे आहेत ते आता न्यायालयासमोर मांडताना पाहायला मिळते. कारण ह्यामध्ये अनेक महिला ज्या आहेत त्या ह्या सगळ्या ह्याच भूलतापांवरती बळी पडलेल्या होत्या आणि अनेक अत्याचार ज्या झालेल्या होत्या ह्याच महिलांवरती ह्या भूलतापांमुळे झालेल्या होत्या. ह्या सगळ्यांचा युक्तिवाद आता सध्या कोर्टामध्ये सुरू आहे. न्यायाधीशांना याबाबतच सांगून जास्तीत जास्त कशी PC मिळता येईल, पोलीस कोठडी कशी मिळता येईल, तपासासाठी कसा वेळ मिळता येईल यासाठी सध्या हा PC मागण्यासाठी हा सगळा युक्तिवाद होताना पाहायला मिळतोय. सागर, महिलांवर अत्याचार केल्यानंतर खरात त्यांना गर्भनिरोधक असेल किंवा गर्भपाताच्या गोळ्या द्यायच्या आणि या सगळ्यामध्ये एका नामांकित डॉक्टरचा देखील सहभाग होता, त्याला त्याची मदत होत होती. मात्र डॉक्टरबद्दल अद्याप कोणतीच ठोस माहिती समोर येऊ शकली नाहीये. या संदर्भात पोलिसांकडनं किंवा तपास यंत्रणांकडनं कशा पद्धतीने तपास केला जातोय? खरं तर काही 2 दिवसापूर्वीच अशी माहिती मिळते की जे SIT जे पथक आहे ते जे डॉक्टरांवरती संशय होता त्या डॉक्टरांची चौकशी आहे ती SIT कडून करण्यात आल्याचं समजतंय. मात्र याबाबत अधिकृत कुठली जी माहिती आहे ती मिळाली नाही. कारण अत्यंत गोपनीयता ह्या तपासामध्ये SIT कडून पाळताना येत आहे. कारण आपण ह्या आधी देखील बघितलंय ज्या ठिकाणी आधी SIT तपास करत होतो त्या ठिकाणी आपण देखील या संदर्भातल्या वार्तांकन केलेलं होतं, बातम्या दिलेल्या होत्या. तर जी गोपनीयता अजून चांगली राखावी यासाठी संपूर्ण SITचं जे ऑफिस आहे ते एका गोपनीय ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आणि यामुळे जी तपासामध्ये येणारे जे अनेक जे डॉक्टर आहेत, जे डॉक्टर नामांकित असल्याचं देखील बोललं जात आहे. कारण त्यांचे मोठे मोठे हॉस्पिटल आहे आणि हा जो बाबा आहे त्यांच्याशी कनेक्ट होता, त्याचे अनेक धागेदोरे ह्या डॉक्टरांबरोबर होते. ह्याची सगळी जी चौकशी आहे ती आता सध्या SIT कडून करताना पाहायला मिळत आहेत. कारण हा जे गोळ्या ज्या आहेत त्या गर्भधारणाच्या होत्या, काही गर्भपात करण्याच्या ज्या गोळ्या होत्या. कारण कुठलीही जी गोळी आहेत ही मेडिकलमध्ये आपण घ्यायला गेलो तर ती लगेच कोणत्याही दवाखान्यातून किंवा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नसते. त्यामुळे ह्या ज्या चिठ्ठ्या ज्या आहेत ह्या अशोक खरातकडे मिळत होत्या आणि ह्या अशोक खरात त्यांना ज्या डॉक्टरांनी चिठ्ठ्या दिल्या त्या मेडिकलमधूनच ह्या गर्भधारणाच्या किंवा गर्भपाताच्या गोळ्या घेत होता. याचा सगळा तपास जो आहे तोच ह्या SITला करायचा आहे. यामुळे देखील ही PC जी आहे ती जास्तीत जास्त वाढून मिळावी यासाठी देखील प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. सागर, तपास यंत्रणा, तपास अधिकारी काय युक्तिवाद करताय हे तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र या सगळ्या दरम्यान खरात काही कोर्टाला उत्तर देतोय का? नक्कीच खरातच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगताना देखील हेच सांगितलेलं होतं की ह्या ज्या महिलांवरती अत्याचार झालेले आहेत याच्यावरती मी कोणावरही बळजबरी केलेली नाही आहे. मी ह्या सगळ्या ज्या महिला आहेत स्वतःहूनच माझ्यासाठी आलेल्या आहेत आणि मी ज्या सगळ्या विधी केलेल्या आहेत हा सगळा त्या विधीचा एक प्रकार आहे. मी कोणावरतीही अत्याचार केलेला नाही असं देखील त्याचं म्हणणं होतं. आणि ज्याचे जे वकील आहेत ते याबद्दल सांगताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये खरं तर सरकारी वकिलांच्या समोर असलेले खरातचे वकील देखील तेच सांगते की गुन्हे कलम सारखेच आहेत तरी एकत्र न करता पुन्हा पोलीस कोठडीमध्ये मला हरीश करण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील खरातचं देखील म्हणणं आहे असं देखील आपल्याला समजतंय. सध्या कोर्टामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे दस्तावेज आहेत ते समोर दाखल करताना देत आहेत. त्याचबरोबर अशोक खरात जो आहे त्याच्याबद्दल त्याने अनेक पद्धतीचे जबाब देखील दिलेले आहेत. त्याबद्दल देखील SIT कडून न्यायालयासमोर मांडताना पाहायला मिळतात. या सगळ्या बाबतीत जर विचार केला तर मी कसा गुन्हेगार नाही असं देखील कोर्टाला सांगण्याचा जो प्रयत्न
प्रयत्न आहे तो अशोक खरातकडून करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र त्या बाजूला देखील SITच्या पथकाकडून सरकारी वकिलांकडून हा अशोक खरातने कसा महिलांना भुलवलेला आहे, कशा पद्धतीने हा महिलांचा अत्याचार केलेला आहे आणि हा जो माणूस आहे अत्यंत क्रूर आहे। त्याचबरोबर ह्या माणसाने हेतू पुरस्कार ह्या सगळ्या महिलांचा छळ केलेला आहे, त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे असं सांगण्याचं जो काम जे आहे ते सरकारी वकिलांकडून करण्यात येत आहे। खरं तर ह्या दोघांचा युक्तिवाद सध्या जोरदार सुरू होताना पाहायला मिळतोय। सरकारी वकील देखील PC कशा पद्धतीने जास्तीत जास्त मिळेल आणि तपासाला कसा वेग देऊन अनेक धागेदोरे जे आहेत ते, कारण यामध्ये अनेक नेते, त्याचबरोबर IAS ऑफिसर, त्याचबरोबर IPS ऑफिसर, IAS ऑफिसर हे सगळे या सगळ्यांमध्ये असल्याची शंका जी आहे ती IAS ऑफिसरांना त्याचबरोबर SITला आहे। त्यामुळे या सगळ्यांमध्ये देखील IAS ऑफिसरांचा देखील चौकशी व्हावी देखील अशी मागणी होत असताना याबाबत देखील युक्तिवाद होताना पाहायला मिळत असला तरी अजून देखील न्यायालयाकडून ज्या पद्धतीने 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळेल, कारण 5 दिवसाची कोठडीमध्ये त्याचे जो मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये 4 सिम अशोक खरातकडे होते। त्यामध्ये अनेक नेत्यांना तो दुसऱ्या नंबरवरून फोन करत होता। अजून दुसरा नंबर होता तो स्पेशली महिलांसाठी ठेवण्यात आलेला होता। एक जो नंबर होता तो व्यावसायिकांसाठी वापरत असल्याची माहिती मिळते आणि एक जो नंबर होता जो जनरल होता, ज्यावेळी ज्याच्या ओकस प्रॉपर्टीवरती अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन येत होत्या त्यांना जर वेळ द्यायची असेल तर तो जनरल तो नंबर वापरत होता। या सगळ्यांचा जो डेटा आहे तो सध्या SITकडे आहे आणि त्या बाबतीत देखील तपास करण्याचं काम जे आहे ते SITला करायचं आहे। याबाबत देखील त्यांना सांगायचं असल्यामुळे हा देखील PC जास्तीत जास्त मिळावे यासाठी मागणी केली जाते। सागर, तुम्ही खरातच्या मोबाईल डेटा संदर्भात आता बोलत होतात। मोबाईलचा डेटा हा तपास यंत्रणांच्या हाती आलेला आहे, मात्र या मोबाईलमध्ये खरातनं काही कोडवर्ड वापरलेले होते राजकीय नेत्यांचे किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या नंबरसाठी। हे कोडवर्ड डिकोड करण्यात पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना काही यश आलंय का? कारण ते केवळ खरातच्या मदतीनंच डिकोड होऊ शकतात। नक्कीच याबाबत देखील चौकशी जी आहे ती खरातकडून करण्यात येत आहे, कारण मागच्या वेळेस ज्यावेळी पोलीस कोठडी मिळण्यासाठी देखील न्यायालयासमोर ज्यावेळी युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस देखील हेच कारण देण्यात आलेलं होतं की अशोक खरात जो आहे तो तपासामध्ये सहकार्य करत नाही आहे, कारण अनेक जे मोबाईल नंबर आहेत त्यामध्ये त्यांनी अनेक नावं बदलून अनेक नेत्यांचे त्याचबरोबर अनेक व्यावसायिकांचे नावं जे आहेत ते वेगळ्या नावाने सेव्ह केलेले होते आणि त्याचा देखील तपास जो आहे तो SITला करायचा होता। मात्र अशोक खरात जो आहे तो तपासाला सहकार्य करत नाही असे देखील न्यायालयासमोर SITच्या पथकाकडून आणि सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे जो रिकव्हरी केलेला डेटा आहे त्याचबरोबर अनेक नावं बदलून ठेवलेले जे नंबर आहेत त्याचा देखील तपास हा पोलिसांना करायचा आहे। यासाठी देखील न्यायालयासमोर ही पोलीस कोठडीची वाढीव मागणी जी आहे ती करताना पाहायला मिळते, कारण अनेक असे नेते जे आहेत जे अशोक खरातच्या संपर्कामध्ये होते, त्यांनी अशोक खरातने अनेक विविध पूजा ज्या आहेत त्या नेत्यांच्या केल्याचं समजतं आहेत। अनेक विरोधकांकडून देखील फोटोमार्फत व्हिडिओमार्फत याबद्दल सांगण्यात देखील आलेलं आहे। यामुळे रुपाली चाकणकरांना देखील आपला राजीनामा द्यावा लागलेला होता। अनेक जे विरोधकांनी केसरकरांवरती देखील आरोप केलेले आहेत याचा देखील तपास होताना पाहायला मिळतोय। मात्र अनेक जे नेते आहेत ज्यामध्ये मोठे जे नेते आहेत ज्यांचे नावं जे आहेत ते खरातने वेगवेगळ्या कोडवर्डने सेव्ह केलेले आहे याचा तपास देखील SITला करायचा आहे। यामुळे देखील वाढीव मुदत जी आहे ती कोर्टाकडून मिळावी, वाढीव PC मिळावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। मात्र PC कशासाठी हवी आहे, कारण ऑलरेडी 14 दिवस PC मिळालेली होती आणि त्यात देखील तपासामध्ये अनेक बाबी समोर आलेला होता असं देखील खरातच्या वकिलाकडून सांगणं होतंय। त्यामुळे पुन्हा एकदा PC मिळावी यासाठी सरकारी वकिलांकडून प्रयत्न केले जात आहेत। सागर, खरं तर या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती हळूहळू वाढताना दिसते, कारण अनेक विविध कारनामे खरातचे समोर येऊ लागलेले आहेत। प्रत्यक्षात जरी तक्रार देण्यासाठी कोणी येत नसेल तरीही ऑनलाईन पद्धतीने किंवा फोन कॉलद्वारे पोलिसांकडे या तक्रारींचा पाऊस पडताना दिसतो। त्यामुळे खरातचा पाय हा दिवसेंदिवस खोलातच चालला। एकतर तो मदत सहकार्य करत नाही चौकशीसाठी, सोबतच कोर्टामध्ये जी विचारणा केली जाते, जे काही सवाल केले जात आहेत त्यांना देखील तो योग्य पद्धतीने उत्तर देत नाही असं देखील समोर येत आहे।
नक्कीच हेच मागच्या वेळी देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अनेक ज्या बाबी आहेत त्या खरातकडून माहिती गोळा करून घ्यायच्या आहे, मात्र वकिलाकडून वकील ज्यावेळी न्यायालयासमोर सांगतायत की खरात जो आहे तो तपासाला सहकार्य करत नाही आहे, कारण अनेक जे पैलू आहेत त्या उलगडत नाही आहे, कारण त्याच्या फोनद्वारे अनेक गोष्टींच्या जे व्यवहार जे आहेत ते होताना पाहायला मिळतात. कारण आपण देखील ही बातमी देखील चालवली होती की त्याच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे, त्याचबरोबर अनेक व्यवहार तो करत असताना देखील अवघे 12 लाख रुपयावरती तो आयकर कर भरत होता. या सगळ्या गोष्टींचा जर तपास करायचा असेल तर मोबाईलचा डेटा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांनी काही लोकांबरोबर जमिनीचे व्यवहार केलेले आहेत, त्यांचा डेटा देखील घेणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या तपासासाठी खरं जास्त महत्त्वाच्या असल्या कारणामुळे कारण खरात हा तपासाला सहकार्य करत नाहीये आणि तपासाला सहकार्य करत नसल्या कारणामुळे अनेक जे पैलू जे SITला माहिती करून घ्यायचे आहेत ते त्याला सहकार्य होत नसल्या कारणामुळे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या लपून झालेल्या आहेत, तपासामध्ये वेग मिळत नाहीये. अनेक माहिती जी प्रसार माध्यमांसमोर येताना पाहायला मिळते, मात्र जी अशोक खरात जो आहे तो याबाबत बोलत नाहीये. यामुळे या सगळ्या ज्या गुंतेगुंतीचा विषय सुरू झालेला आहे. यामुळे जर PC मिळाली तर अजून खोलवरती तपास करण्यात येईल, कारण महिलांच्या अत्याचाराच्या जे घटना आहेत त्या एकाच प्रॉपर्टीमध्ये झालेल्या आहेत आणि ही बाबत देखील माहिती मिळते की ह्या ज्या महिलांवरती अत्याचार झालेल्या होत्या ह्या महिलांची देखील तो फोनद्वारे संपर्क साधत होता. अनेक वेळा तो ही वेगवेगळी पूजा जी आहे ती करायची आहेत, त्याच्या मिरगाव असलेल्या संस्थांच्या देखील त्या ठिकाणी पूजा करायची आहे असं देखील तो सांगून बोलवत होता आणि तिथे देखील अत्याचार करत होता अशी देखील माहिती समोर येते आणि अनेक फिर्यादींनी याबाबत देखील सांगितलेलं आहे. यामुळे हा सगळा जो गुंतागुंतीचा विषय कसा सोडवता येईल आणि अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या कशा न्यायालयासमोर मांडता येईल यासाठी न्यायालयासमोर ही PC जी आहे ती जास्तीत जास्त मागं मिळावी यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. कारण अनेक महिलांच्या ज्या अत्याचाराच्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या निंदनीय आहेत आणि ह्या सगळ्या ज्या अत्याचार झालेल्या महिलांवरतीचा न्याय मिळावा यासाठी SITकडून ह्या पथकाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे तपासाला जेवढा वेळ मिळेल तेवढा तपासाला वेग मिळेल आणि वेग मिळाल्यामुळे ह्या ज्या सगळ्या ज्या गुंतागुंतीच्या ज्या प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहेत ते कुठेतरी सुटतील आणि खरातला जास्त शिक्षा कसं करता येईल असे देखील प्रयत्न जो आहे तो SITच्या पथकाकडून आणि आयोगाकडून करताना पाहायला मिळतोय. आता सध्या जर बघितलं तर न्यायालयाकडून आता सध्या युक्तिवाद सुरू आहे. दोघाही वकील जे आहेत ह्या बाबूंचे जो युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहे, मात्र सरकारी वकील जे आहेत ते जास्तीत जास्त पोलीस कोठडी कशी मिळवता येईल याबाबत प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. सागर, खरात जे काही व्यवहार करायचा ते रोख रकमेमध्ये करायचा, कारण जे काही भक्तांच्या घरी व्हिजिट करायचा त्या व्हिजिटसाठी तो एका व्हिजिटसाठी जवळपास 5 लाख रुपयाची फी घ्यायचा. मात्र हे सगळे व्यवहार रोखेमध्ये व्हायचे. त्यामुळे आता जर तपास यंत्रणांना ह्या सगळ्या व्यवहारांची माहिती मिळवायची असेल तर नक्कीच एक मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. नक्कीच, कारण ह्या सगळे जे रोख रक्कम जो ज्यावेळी या व्यवहार करताना पाहायला मिळत होत्या ह्याबरोबर अनेक पार्टनर जे आहेत ते या रडारवरती असण्याची शक्यता आहे. कारण आपण देखील बातम्यांमध्ये दाखवलेलं आहे की आपल्याकडे काही सातबारा आहेत ज्यामध्ये अनेक त्यांच्या कल्पना खरात आणि काही अधिकाऱ्यांच्या त्याचबरोबर काही नागरिकांच्या त्यांच्यावरती ज्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत त्या कशा पद्धतीने घेतलेल्या आहेत, कुठे ऑनलाईन व्यवहार झालेला आहे का, कुठे कॅश व्यवहार झालेला आहे का. कारण हा सगळा जो भाग आहे, कारण अनेक सातबाऱ्यांवरती कल्पना खरात आणि ज्यांनी नावावर घेतलेले आहेत त्यांचे नावं या सातबाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण ह्या सगळे जी प्रॉपर्टी आहे की कोट्यवधी रुपयाची आहेत. नाशिकच्या पाथर्डी फाटा असेल, गंगापूर रोड असेल असे जे नामांकित भाग आहेत ज्याबरोबर जिथे सगळ्यात जास्त जमिनीचा भाव आहे या ठिकाणी ह्या सगळ्या जमिनी आहेत ते खरेदी केलेल्या आहेत. आणि विशेष बाब म्हणजे नाशिकमध्ये जो कुंभमेळा भरणार आहे या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून काही रिंग रोड तयार केले जाणार आहेत आणि ह्या रिंग रोडच्या परिसरामध्ये अनेक जमिनी ज्या आहेत त्या खरातच्या नावावरती असल्याची माहिती देखील पाहायला मिळते. यामुळे ह्या ज्या खरातच्या ज्या जमिनी आहेत त्याचा जो भाव आधी ज्या भावाने त्यांनी जमिनी खरेदी केलेल्या होत्या त्याच्या दुपटीने टिपटीने
त्याचा भाव वाढलेला आहे आणि ह्यामुळे देखील ह्या सगळ्यात ही जी तपास आहे तो करताना अनेक चॅलेंजेस जे आहेत ते तपासासमोर आहेत. यामुळे जो तपास आहे तो कमीत दिवसांमध्ये होणं शक्य नाही आहे. यामुळे जास्तीत जास्त पीसी मिळेल आणि ज्याच्यातून हा जो गुंतागुंतीचा जो विषय वाढलेला आहे तो कुठे ना कुठे सुटत जाईल आणि यातून तपासाला वेग मिळेल आणि खरातला सगळ्या गुन्ह्यांमध्ये कशीतल्या कशी जास्तीत जास्त शिक्षा करता येईल किंवा त्याबद्दल कसं न्यायालयाला सांगता येईल याबाबत प्रयत्न केले जाताना पाहायला मिळतात. सागर, या सगळ्यामध्ये खरात सोबत आणखी एक नाव घेतलं जाते ते म्हणजे कल्पना खरात, म्हणजेच त्याच्या बायकोचं. मात्र अद्याप कल्पना खरात माध्यमांसमोर आलेली नाहीये किंवा कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तिच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच. खरं तर खरातची जी पत्नी आहे कल्पना खरात हिच्यावरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. 2 दिवसापूर्वीच SITचं पथक हे कल्पना खरातला अटक करण्यासाठी तिच्या तृप्तबाला जे RD सर्कल परिसरामध्ये घर आहे त्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास पोहोचलेलं होतं. मात्र त्या ठिकाणी कल्पना खरात मिळून आलेली नाही आहे. त्यामुळे ती आता सध्या फरार आहे. शिर्डीचं जे पथक आहेत ज्यामध्ये एक पुण्याच्या दिशेने रवाना आहे, तर पुण्यात देखील शोध सुरू आहे. कारण कल्पना खरातची जी मुलगी जी आहे ती या ठिकाणीच राहते. यामुळे त्या ठिकाणी देखील असण्याची शक्यता SITला आहे. यामुळे देखील त्या ठिकाणी पथक पाठवण्यात आलेलं आहे आणि एक पथक जे आहे ते नाशिकला पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी पूर्ण फिल्मी स्टाईल जो तृप्तबाला हा जो बंगला होता या ठिकाणी पोलिसांनी घरामध्ये प्रवेश केलेला होता. त्यानंतर हर्षवर्धन खरात या कल्पना खरात यांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्याची देखील कसून चौकशी करण्यात आली होती. कारण कल्पना खरातला जर ताब्यात घ्यायचं असेल, अटक करायचं असेल तर त्याचा जी माहितीगार असेल, मुलगा असेल किंवा अन्य कोणी नातेवाईक असेल यांचा सहारा घ्यावा लागणार आहे आणि यामुळे देखील त्याची तपास करण्यासाठी हर्षवर्धनला देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्याची रात्रभर चौकशी करून त्याला पुन्हा सोडण्यात आलं. मात्र कल्पना खरात जी आहे तिची अजून काय माहिती मिळत नाही आहे. त्याचबरोबर ती फरार असल्याचं देखील सांगितलेलं जात आहे. मात्र शिर्डी पोलिसांकडून आणि SITचं जे पथक आहे ते कल्पना खरातला शोधण्यासाठी नगर आणि त्याचबरोबर ती पुणे या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे. सध्या कल्पना खरातचा शोध जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय. सगर, आजची सुनावणी जी आहे ती VC द्वारे केली जाते कारण खरातच्या जीवाला धोका आहे, म्हणूनच ही सुनावणी VC द्वारे केली जावी अशी SITनं मागणी केलेली होती. अशी काही धमकी देण्यात आलेली होती का किंवा अशी काही परिस्थिती निर्माण झालेली होती का? याचसाठी खरं तर SITकडून न्यायालयाला पत्र देण्यात आलं की अनेक 2 वेळा ज्यावेळी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळेस अशोक खरातच्या अवतीभोवती अनेक गर्दी जमा झालेली होती. यामुळे अशोक खरातच्या जीवाला धोका असू शकतो असं देखील SITकडून न्यायालयाला सांगण्यात आलेलं आहे. यामुळे न्यायालयाने ह्या VCला म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे असणाऱ्या अशोक खरातला राहण्यासाठी जी विनंती केली होती SITने ती मान्य केलेली आहे. आता सध्या VCद्वारेच साध्या न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे. मात्र अनेक विरोधकांनी देखील आपण पाहिलेत की अशोक खरातच्या जीवाला धोका असू शकतो कारण बडे मोठे नेते अधिकारी याच्याबरोबर ती लागेबांधे हे अशोक खरातचे होते. अनेक मोठे मंत्री त्याचबरोबर मोठे नेते हे अशोक खरातकडे जात होते, त्याच्याकडे आपलं भविष्य बघत होते आणि त्यामुळे हा जो अशोक खरात आहे याचे अनेक नेत्यांबरोबर ती संबंध असल्या कारणामुळे या सगळ्यांमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत नेत्यांच्या त्या बाहेर पडू शकतात, त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे कोणीही त्याच्यावरती हल्ला करू शकतं, त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे कोर्टाला विनंती करून ह्या सगळ्यांमध्ये अशोक खरातला ऑनलाईन कसं बसवता येईल किंवा ऑनलाईन कसे त्याला न्यायालयासमोर नेता येईल यासाठी जो अर्ज जो आहे तो न्यायालयासमोर SITने दाखल केलेला होता. त्याला न्यायालयाने परवानगी देऊन सध्या आता ही जी संपूर्ण SITची टीम जी आहे ती गोपनीय ठिकाणी अशोक खरातला घेऊन VCद्वारे न्यायालयामध्ये हजर होताना पाहायला मिळते. सागर, या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी होतं ते म्हणजे ईशान्येश्वर मंदिर आणि त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती आलेली होती ते म्हणजे ईशान्येश्वर मंदिर ज्या ठिकाणी बांधलंय ती जमीनच मुळात अशोक खरातनं हडपलेली होती.
नक्कीच, कारण हा जो ज्यावेळी अशोक खरातवरती गुन्हा दाखल झालेला होता त्यावेळेस सगळे नवीन माहिती जी आहे ती समोर येत होती. कारण अनेक नागरिक ज्या मंदिराच्या आसपास राहत होते त्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी देखील याबाबत माहिती दिलेली होती की अशोक खरात याने ती असलेली जी जमीन आहे ती बळकवली आहे. त्याचबरोबर सरकारच्या मदतीने ज्यावेळी पाण्याचा मुद्दा असेल, ज्यावेळी पाणी हे अशोक खरातला देण्यात आलेलं होतं, त्याचबरोबर ती पर्यटनाचा जो दर्जा जो आहे तो शासनाकडून घेण्यात आलेला होता. हे सगळ्या ज्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या ज्या खरातने ह्या सगळ्या गोष्टी ह्या मंदिराच्या बाबतीमध्येच देण्यात आलेल्या होत्या. आता एक महत्वाची बाबती समोर येते की अशोक खरातला 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे तपासासाठी. ही सगळी आणि आताची एक महत्वाची बातमी, भोंदू खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची सुनावणी सुरू होती आणि कोर्टानं त्याला 8 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावलेली आहे. एसआयटीनं ही कोठडी मिळावी म्हणून युक्तिवाद केलेला होता, मागणी केलेली होती आणि त्यानंतर कोर्टानं त्याला 8 एप्रिल पर्यंत म्हणजे 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. त्या 8 एप्रिल पर्यंत त्याला ही कोठडी असणार आहे आणि या पोलीस कोठडी दरम्यान एसआयटी पुन्हा कसून चौकशी अशोक खरातची करणार आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे जाणार आहोत. सागर, भोंदू खरातला 8 एप्रिल पर्यंत कोठडी मिळालेली आहे. नक्कीच, खरं तर जास्तीत जास्त कोठडी जी आहेत ती मिळावी अशी मागणी जी आहे ती एसआयटीकडून करण्यात होती. कारण दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील मोठा तपास जो आहे तो एसआयटीला करायचा आहे. अनेक मोठमोठे धागेदोरे जे खरातच्या बाबतीमध्ये लागलेले आहेत त्याचा उलगडा करण्यासाठी जो वेळ पाहिजे होता, यासाठी जास्तीत जास्त कोठडीची मागणी जी आहे ती एसआयटीच्या मार्फत करण्यात येत होती. आणि आता जर बघितलं तर 6 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने आता सध्या एसआयटीला दिलेली आहे. यामुळे आता तपासाला पुन्हा एकदा वेळ मिळणार आहे. या तपासामध्ये अनेक जे धागेदोरे एसआयटीला लागलेले आहेत, यामुळे पुन्हा एकदा याचा उलगडा जो करण्यासाठी पुन्हा न्यायालयाने कोठडी दिल्यामुळे आता एसआयटीला हा तपास करायला वेग मिळेल. कारण ज्या पद्धतीने आपण आधी सांगितलेलं होतं की त्याच्या मोबाईलमध्ये अनेक कोडवर्ड नावाने नंबर सेव्ह आहेत, त्याचबरोबर त्यांनी जे केलेले गैरव्यवहार आहेत त्याचा तपास असेल, त्याचबरोबर महिलांवरती केलेल्या ज्या अत्याचार आहेत त्याचा नेमकी काय उद्देश होता याबाबतची देखील तपास जो आहे तो न्यायालयासमोर सांगायचा आहे, तो देखील तपास एसआयटीला करायचा आहे. यामुळे आता सध्या न्यायालयाकडून एसआयटीला पुन्हा एकदा अशोक खरातला 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आता या 6 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा एकदा अशोक खरातची कसून चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये अनेक कुठल्या बाबी समोर येतील हे पाहणं आता देखील महत्त्वाचं असणार आहे. नक्की सागर, तर 7 दिवसांची ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे खरातला. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पुढच्या 8 एप्रिल पर्यंत अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये असणार आहे आणि त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान तपास यंत्रणाच्या हाती आणखी काय ठोस पुरावे लागतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.